नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा याच अशा आपल्या मूलभूत गरजा असतात. त्याचप्रमाणे मालमत्ता ही सुद्धा आता आपली एक मूलभूत गरज झालेली आहे. जेव्हा आपण एखादं घर किंवा जमीन खरेदी करतो तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढ्यांची एक स्थावर मालमत्ता असते. मग ती खरेदी करताना आपण कोणती कागदपत्रे वापरली पाहिजेत किंवा काय नियम त्याचे पाळले पाहिजेत याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या एक छोट्याशा चुकीमुळे आपली फसवणूक होत असते आणि म्हणूनच अशा वेळेला काय काळजी घेणं, काय खबरदारी घेणं गरजेचं आहे याच महत्त्वाच्या विचारात आपण गप्पा मारणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे मालमत्ता खरेदी आणि कायदा. मालमत्ता खरेदी आणि कायदा या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण नेहमीच आपल्या इथे तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट तन्मय सर्वोत्तम केतकर. नमस्कार तन्मयजी. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. ॲडव्होकेट तन्मय सर्वोत्तम केतकर हे 2009 पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कायद्याचा हा त्यांचा युट्यूब चॅनल आहे. तसंच दैनिक लोकसत्तामध्ये कायदेशीर विषयांवर सुमारे 200हून अधिक त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. विविध ठिकाणी कायदा साक्षरतेकरता व्याख्याने आणि अनेक कार्यक्रम ते घेत असतात. आज आपण त्यांच्याकडून कायदा किंवा एखादी जमीन खरेदी करताना किंवा एखादी मालमत्ता घेताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे, कोणते नियम पाळणं गरजेचं आहे या सगळ्यांविषयी मार्गदर्शन करून घेऊया. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे मालमत्ता खरेदी आणि कायदा आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट तन्मय केतकर. तन्मयजी, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. खरं तर खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला असा आपला विषय आहे, कारण आपण म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या गरजा आहेत. पण एक मालमत्ता ही जी एक सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की कुठलीही मालमत्ता, मग ते घर असो, जमीन असो किंवा कोणत्याही स्वरूपातली असो, अगदी आपल्या आयुष्यभराची पुंजी, जी काही मेहनत आहे, जमा खर्च करून एक मालमत्ता आपण घेतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाबींचा विचार होणं तितकंच गरजेचं असतं. बरोबर. मग आपण जेव्हा असं म्हणतो की मालमत्ता किंवा त्याची मालकी, तर मग काय म्हणता येईल, त्याचे काही प्रकार आहेत का? मालकीच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मालकीचे मालमत्तेच्या दृष्टीने मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक असते स्वकष्टार्जित मालमत्ता आणि दुसरं असतं वडिलोपार्जित मालमत्ता. आता या दोन्ही शब्द जे संधी आहे ती जर सोडवली तर आपल्याला त्याचा अर्थ अगदी सोपा कळतो. स्वकष्ट अर्जित म्हणजे जी आपण स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेली मालमत्ता आहे ती मालमत्ता आणि स्वकष्टार्जित मालकी, आणि वडील उपअर्जित म्हणजे जी आपल्या वाडवडिलांनी कमवून ठेवलेली आहे, जी आपल्या कौटुंबिक मालमत्तेचा भाग आहे आणि जी केवळ एखाद्या कुटुंबात जन्म झाल्याने आपल्याला त्याच्यात हक्क मिळतो त्याला म्हणतात वारसा हक्क. असे साधारणतः मालमत्तेचे स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित असे 2 मुख्य भाग करता येतील. ओके. पण मग आपण जेव्हा असं म्हणतो की वारसा हक्क, मग तो कोणत्या मालमत्तेत मिळू शकतो आपल्याला? वारसा हक्क हा सगळ्या प्रकारच्या मालमत्तेमध्ये असतो. म्हणजे जर मालमत्तेचं परत प्रकारांच्या अनुषंगाने जर वर्गीकरण करायचं झालं तर त्याचं आपल्याला चल आणि अचल, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मुएबल आणि इमुएबल म्हणतो, असं वर्गीकरण करता येईल. चल संपत्तीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, बँकेतले पैसे असतील, एफडी असतील, आणि अचल संपत्ती म्हणजे मुख्यतः घर, जमीन जुमला असं असेल. तर ह्या दोन्ही प्रकारच्या मालमत्तेमध्ये आपल्याला वारसा हक्क लागू असतो. म्हणजे जर आपल्या वाडवडिलांनी ही चल किंवा अचल संपत्ती मिळवलेली असेल तर त्याचा आपल्याला वारस म्हणून निश्चित त्याच्यात हक्क प्राप्त होतो. ओके. पण मग आपण हिंदू वारसा हक्क कायदा म्हणजे काय सांगू शकाल सविस्तर? हिंदू वारसा हक्क कायदा म्हणजे आपल्याकडे सद्यस्थितीत युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा अजून तरी लागू झालेला नाहीये. उत्तराखंड राज्याने तो लागू करायची सुरुवात केलेली आहे, अजून सगळ्या देशात तो लागू नाही.
त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाकरता स्वतंत्र वारसा हक्क कायदा आहे आणि तसाच बहुसंख्य हिंदूंकरता हिंदू वारसा हक्क कायदा हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. कोणत्याही हिंदू कुटुंबाची जी मालमत्ता असते त्यामधले जे हक्क असतात ते कोणाला प्राप्त होतात, कसे प्राप्त होतात, कसे मिळवायचे, या सगळ्याच्या सविस्तर तरतुदी या हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याविषयी अजून सविस्तर थोडं काय सांगाल? हा हिंदू वारसा हक्काच्या म्हणजे त्या कायद्याबद्दल जर आपण अत्यंत महत्त्वाची बाब बोलायची झाली तर त्याच्यात सुरुवातीला असं होतं की आपल्याकडे एखाद्या घराण्यात जन्मलेल्या मुलीला वारसा हक्क दिला जात नसे. म्हणजे त्या घराण्यात जन्मलेल्या मुलांना हा त्या कौटुंबिक मालमत्तेमध्ये वारसा हक्क प्राप्त होत होता, पण मुलींना मात्र त्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क प्राप्त होत नव्हता. मात्र 2005 साली या कायद्यात एक अत्यंत महत्त्वाची आणि क्रांतिकारी सुधारणा झाली आणि त्या सुधारणेनुसार एखाद्या कुटुंबातील मुलाला ज्याप्रमाणे हक्क प्राप्त आहे त्याचप्रमाणे त्याच कुटुंबातील मुलीला सुद्धा समान वारसा हक्क प्राप्त होण्याची सोय झाली आणि सगळ्या मुलींना हा वारसा हक्क मिळायला लागला. ओके, पण मग आता जेव्हा आपण हिंदू वारसा हक्क याविषयी जाणून घेतो तर मुस्लिम महिलांना सुद्धा वडिलोपार्जित जी मालमत्ता आहे किंवा जमीन आहे ती वारसा हक्काने मिळते का? हो, वारसा हक्क त्यांच्यामध्ये सुद्धा आहे, पण त्यांच्याकरता त्यांचा जो वैयक्तिक कायदा आहे ज्याला आपण पर्सनल लॉ म्हणतो तो लागू होतो आणि आपला हिंदू वारसा हक्कापेक्षा तो काहीसा किचकट आहे. पण त्यांना वारसा हक्क प्राप्त होतो का? तर हो, त्यांना सुद्धा वारसा हक्क प्राप्त होतो. काही उदाहरण किंवा अजून काही सविस्तर तुम्ही सांगू शकाल का? नाही, सविस्तर म्हणजे कसं आहे, आता प्रश्न असा होतो की वारसा हक्क प्राप्त कधी झाला तर 2005 साली. त्याच्यानंतर एक समाजाची आपली रीत अशी आहे की जेव्हा कोणतीही सुधारणा होते तेव्हा ती सुधारणा काही लगेच स्वीकारली जात नाही, त्याला काही ना काही टप्प्यावर विरोध केला जातो. तसाच 2005 साली जेव्हा मुलींना वारसा हक्क मिळाला तेव्हा सगळ्याच लोकांनी तो काही सकारात्मक प्रकारे घेतला नाही आणि मुलींना वारसा हक्क नाकारण्याचे, कुठल्या ना कुठल्या कारण काढून तो हक्क डावलण्याचे अनेक प्रयत्न झाले. तर मुलींना मिळालेला वारसा हक्क डावलण्याचं एक सगळ्यात मुख्य कारण होतं ते म्हणजे 2005 चा कायदा ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशी जर वडील हयात नसतील तर अशा मुलींना वारसा हक्क मिळणार नाही असा एक आक्षेप घेतला गेला आणि अशी अनेक प्रकरणं विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित होती. मात्र या सगळ्या विषयाचा सोक्षमोक्ष लागला तो सर्वोच्च न्यायालयाच्या विनीत शर्मा या खटल्याने. या खटल्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की 2005 च्या कायद्यानुसार मुलींना जो वारसा हक्क मिळालेला आहे तो मिळण्याकरता तो कायदा लागू झाला त्या दिवशी त्यांचे वडील हयात असणं किंवा नसणं हे गैरलागू आहे. आणि माझ्या मते ही सगळ्यात क्रांतिकारी सुधारणा होती, कारण केवळ वडील हयात असणं किंवा नसणं या कारणास्तव मुलींना हक्क नाकारण्यात जे येत होते ती जी एक पळवाट होती ती पळवाट या कायद्याने कायमची, या निकालाने कायमची बंद झाली. आता आपण म्हणजे जसे कायद्याविषयी जाणून घेतोय की जसं हिंदू वारसा हक्क, मुस्लिम वारसा हक्क आपण बघितला आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला बदल जो झाला की मुलींना सुद्धा वारसा हक्क सुरू झालेला आहे. तर महसुली अभिलेख याविषयी आपण आता थोडं बोलू की महसुली अभिलेख म्हणजे काय? हा, महसुली अभिलेख म्हणजे कसं आहे की सर्वसाधारणतः प्रत्येक राज्यामध्ये कोणत्याही जमिनीची, कोणत्याही मालमत्तेची माहिती ही महसुली विभागाद्वारे संकलित करून ठेवण्यात येते. विविध प्रकारची माहिती विविध नमुन्यांमध्ये संकलित करून ठेवण्यात येते, त्याला म्हणतात महसुली अभिलेख किंवा रेव्हेन्यू रेकॉर्ड. यातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि बरेच लोकांनी ऐकलेलं किंवा वाचलेलं उदाहरण म्हणजे सातबारा उतारा, फेरफार उतारा किंवा खाते उतारा. हे जे महत्त्वाचे महसुली अभिलेख आहेत, या महसुली अभिलेखांमध्ये एखाद्या जमिनीचं क्षेत्रफळ, त्याचं स्थान, त्याचे भोगवटादार, त्यातले इतर अधिकार अशी सगळी महत्त्वाची माहिती जी आहे ती एकत्रितपणे संकलित करून ठेवण्यात येते आणि त्याच आधारावर त्या मालमत्तेसंदर्भात व्यवहार असतील किंवा विविध परवानग्या असतील किंवा वारसा हक्काचे दावे असतील त्या सगळ्याकरता या कागदपत्रांचा उपयोग केला जातो. नक्कीच आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. एक फोन घेऊया आधी. प्रमिला केतकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार प्रमिलाताई, बोला. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हॅलो. हां, नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हां, तुमचा आवाज. प्रश्न असा होता, आमच्या सासऱ्यांची वडिलोपार्जित जमीन होती. सासऱ्यांची वडिलोपार्जित जमीन होती. हां, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत आहे. तुमचा सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर त्यांनी 17 साली खरेदी विक्री केली होती.
हा. तर त्यांनी ते आता 17 साली विक्री केली होती हं. आणि आता त्याने 31 साली नोंद घातली, पण सासरे हयात नसताना नोंद घातली आणि तलाठी आणि सर्कल यांनी आम्हाला विचारत न घेता ती नोंद घातली. तर मी अपिलात गेले, ती रद्द होऊ शकते का? धन्यवाद प्रमिलाताई. त्यांचा प्रश्न सलग आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये की त्यांच्या सासऱ्यांनी जी काही जमीन घेतली होती त्याविषयी आपण चर्चा करूच. पण जसं आता आपण महसुली अभिलेख याविषयी बोलत होतो, तर त्याचे काय अजून म्हणजे कुठले महसुली अभिलेख कोणते कोणते आहेत, काही प्रकार आहेत? हा, महसुली अभिलेखाचं मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 7/12 उतारा, फेरफार उतारा, खाते उतारा आणि जर नगरी भाग असेल म्हणजे शहरीकरण झालेला भाग असेल तर तिथे मालमत्ता पत्रक, हे सर्वसाधारणतः सगळ्यात महत्वाचे महसुली अभिलेख आहेत. आणि या महसुली अभिलेखांच्या दृष्टीने बरेचसे समज आणि गैरसमज सुद्धा प्रचलित आहेत. तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की जेव्हा एखादा महसुली अभिलेख असतो किंवा महसुली अभिलेखामधली एखादी नोंद असते तर त्याने एखाद्याची एखाद्या मालमत्तेतली मालकी सिद्ध होऊ शकते. म्हणजे महसूल अभिलेखामध्ये नोंद असणं किंवा नसणं याला मालकीचा पुरावा मानलं जातं. पण हा एक अत्यंत मोठा गैरसमज आहे. जर कायद्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर महसूल अभिलेखामध्ये नाव असणं किंवा नसणं, तिथे नोंद असणं किंवा नसणं हा कोणत्याही प्रकारे मालकीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. कारण त्याचं जर आपण नावच बघितलं तर ते महसुली अभिलेख असं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणतात. त्याचा मुख्य उपयोग कशाकरता आहे तर शासनाला जो महसूल गोळा करायचा असतो तर अमुक एका जागेचा महसूल कोणाकडनं गोळा करायचा याच्या मुख्य उपयोगाकरता ते महसुली अभिलेखांचं महत्व आहे. मात्र असं जरी असलं तरी आजही महसुली अभिलेखांच्या आधारेच आपले खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, विविध परवानगी असतील, ही सगळी कामं आजही आपण महसुली अभिलेखाच्या आधारेच करतोय. म्हणून महसुली अभिलेख त्यातल्या नोंदी या महत्वाच्या आहेत का तर निश्चितपणे आहेत. पण कोणी जर असं म्हणत असेल की महसुली अभिलेखात नाव आहे म्हणजे मी मालक, किंवा महसुली अभिलेखात तुझं नाव नाही म्हणजे तू मालक नाही, तुला हक्क आणि हिस्सा नाही, तर ते मात्र काही योग्य ठरत नाही. हक्क आणि हिस्सा याचा आणि महसुली अभिलेखाचा तसा काही थेट संबंध नाहीये. ओके, नक्कीच. खरं तर याविषयी अनेक समज गैरसमज असतात, ते सगळेच आपल्याला बघायचे आहेत. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आपण चर्चा करत आहोत. मालमत्ता खरेदी आणि कायद्याने आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट तन्मय केतकर. तन्मयजी, मघाशी खरं तर आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत आहोत, अनेक मुद्दे जाणून घेत आहोत. कारण काय होतं, अनेक कायदे असतात की जे सर्वसामान्य माणसाला माहिती नसतात किंवा माहिती करून घेतले जात नाही. आणि मग कधी कधी काय होतं की छोटीशी एखादी चूक असते आणि जेणेकरून फसवणूक होते किंवा आपली जी मेहनत असते, आपली जी मालकीची कमाई असते, तिला आपल्याला घालवावं लागतं. मगाशी मुलींचा वारसा हक्क याविषयी बोलताना मगाशी गप्पांमध्ये आपला एक मुद्दा अधोरेखित झाला होता की बऱ्याचदा लग्न झाल्यावर त्या स्त्रीचे कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा तिच्या मालमत्तेवर हक्क दाखवू शकतात का? तर काय आहे याचे उदाहरण देऊन आम्हाला काय तुम्ही सांगू शकाल? बरोबर. आपल्याकडे कसं असतं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळालेला आहे का? तर मिळालेला आहे. 2005च्या कायद्याने तो मिळालेला आहे. मात्र आपल्याकडे होतं काय की आपली जी परंपरा आहे त्यानुसार लग्न झालं की ती मुलगी लग्न घरी राहायला जाते आणि मग परत त्याच्यात असा एक उपप्रश्न किंवा अशी एक शंका येते की मग त्या मुलीची जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्यामध्ये तिच्या पतीला हक्क किंवा हिस्सा मिळतो का? आणि असंख्य लोकांचा असा गैरसमज आहे की त्या मुलीची जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्यामध्ये तिच्या पतीला सुद्धा हक्क किंवा हिस्सा असतो. आता या गैरसमजाचं कारण काय आहे तर आपला हिंदू उत्तराधिकार किंवा हिंदू वारसा हक्क कायद्यामधलं कलम 15 जे आहे त्यामध्ये सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की एखाद्या विवाहित स्त्रीची मालमत्ता असेल आणि तिचं जर निधन झालं तर त्यामध्ये त्या मालमत्तेच्या त्या महिलेच्या पतीला आणि मुलांना हक्क मिळतो. पण त्याच कलमाच्या पुढे अजून एक सुस्पष्ट आणि सविस्तर तरतूद करण्यात आलेली आहे ज्याकडे बहुसंख्य लोकांचं दुर्लक्ष होतं. ती तरतूद काय म्हणते की जर एखाद्या विवाहित महिलेला तिच्या माहेरची मालमत्ता मिळत असेल तर त्या मालमत्तेमध्ये त्या महिलेच्या पतीला हक्क मिळत नाही. जर त्या विवाहित स्त्रीचं निधन होईल त्या दिवशी तिला अपत्य नसतील तर ती मालमत्ता म्हणजे तिला जो काही वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क किंवा हिस्सा मिळणार आहे तो तिच्या माहेरच्याच कुटुंबामध्ये परत जातो.
पण जर अशा विवाहित महिलेला अपत्य असतील आणि दुर्दैवाने तिचं निधन होत असेल आणि तिला वडिलोपार्जित मालमत्ता मिळत असेल तर मात्र ती वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या अपत्यांना मिळते. आता एक साधं उदाहरण घ्यायचं झालं की एखाद्या समजा महिलेचं लग्न झालं, लग्नानंतर तिला एक अपत्य झालं आणि दुर्दैवाने तिचं निधन झालं आणि तिला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जो काही हक्क किंवा हिस्सा मिळेल तर तो पती आणि मुलगा किंवा तिचं अपत्य असा दोन याच्यात विभागला न जाता तिचं जे अपत्य आहे त्याला तो 100% हक्क मिळेल. नक्कीच. म्हणजे त्या माहेरच्या कुटुंबाची सदस्य म्हणून त्या महिलेला जो हक्क मिळेल तो तिच्याकडनं थेट तिच्या मुलाकडे जाईल. तो वारसा हक्क तिथे घेतला जाईल. जाईल. आणि याविषयी आपण सर हो. अजून जाणून घेऊया. एक फोन घेऊया. सुधीर जुन्नरकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. बोला सुधीरशी प्रश्न. सुधीर जुन्नरकर पुण्याहून बोलतोय. जो राईट टू प्रॉपर्टी जे तुम्ही सांगितलं आता, तर मुलांना जेवढा राईट आहे तेवढंच पर्सेंटेज मुलीला आहे की बिल मध्ये जेवढं सांगू तेवढं आहे? इक्वल राईट आहे का मुलीला सुद्धा? नक्कीच. धन्यवाद सुधीरशी. आपला हा जो आता प्रश्न आहे त्याच विषयावर त्यांचा असा प्रश्न आहे की मुलांना जेवढे राईट्स असतात तेवढेच मुलींना ही तेवढाच हक्क असतो की बिलमध्ये जे नमूद केलं जाईल तेवढाच हक्क नाही. असतो? आता कसं असतं म्हणजे असे अनेक प्रश्न असतात खरं आता हे असंच लोकांचा कन्फ्युजन किंवा संभ्रम होतो ना तो अशाचमुळे. जेव्हा आपण वारसा हक्क म्हणतो आणि जेव्हा मृत्यूपत्र म्हणतो ह्या दोन गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत. वारसा हक्क कशाने मिळतो तर एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबात जन्मते तेव्हा त्याला जन्मसिद्ध जो हक्क मिळतो त्याला म्हणतात वारसा हक्क. आणि मग एखाद्या घरामध्ये समजा एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली तर त्या दोघांनाही समान अविभाजित हक्क आणि हिस्सा त्या कुटुंबाच्या मालमत्तेत मिळेल. आता जेव्हा आपण मृत्यूपत्राचा विचार करतो तेव्हा मृत्यूपत्र म्हणजे काय तर जेव्हा एखादा मालक आपल्या निधनानंतर आपल्या मालमत्तेबाबत काय व्हावं याची सुस्पष्ट तरतूद करतो त्याला म्हणतात मृत्यूपत्र. आता वडिलोपार्जित मालमत्ता आणि मृत्यूपत्र ह्या दोघांचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर ते प्रकरण अजून क्लिष्ट होतं. कारण जेव्हा एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेचा आपण विचार करतो तेव्हा त्या कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला जन्मसिद्ध हक्क त्या मालमत्तेमध्ये प्राप्त होतो. साहजिकच जेव्हा एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात एखादा सहहिस्सेदार मृत्यूपत्र करत असेल तर ते मृत्यूपत्र त्या मालमत्तेमधला त्याचा जेवढा काही हिस्सा आहे तेवढ्या पुरतच ते मर्यादित राहील. म्हणजे उदाहरणाने जर समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या कुटुंबामध्ये 4 सहहिस्सेदार असतील, 4 मुलं असतील आणि त्यातला एखादा मुलगा जर मृत्यूपत्र करत असेल तर साधारणतः ते 1/4 किंवा 25% मालमत्ते करताच लागू होईल. म्हणजे त्याच्या मृत्यूपत्राची व्याप्ती ही त्याच्या हिश्श्यापुरतीच मर्यादित राहील. त्यामुळे मृत्यूपत्र आणि वारसा हक्क हे दोन्ही पूर्णपणे भिन्न विषय आहेत. त्याची रसमिसळ करता कामा नये. नक्कीच. त्याच पुढील प्रश्न मला असं विचारायचं की आपण जेव्हा नोटरी करतो तर नोटरी करार म्हणजे काय? नाही, आता कसं असतं नोटरी आणि नोंदणी या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही ठराविक काळाकरताच असेल किंवा काही ठराविक रकमेकरताच असेल तर त्या कराराच्या नोंदणीची आवश्यकता नाही. पण हे 100% चुकीचं आहे. आपल्या नोंदणी कायद्यानुसार जर एखादी मालमत्ता ज्याचं मूल्य किंवा ज्या व्यवहाराचं मूल्य 100 रुपयापेक्षा अधिक आहे तर अशा मालमत्तेच्या व्यवहाराची नोंदणी करणं हे बंधनकारक आहे, ऐच्छिक नाही. आता अशा कराराला समजा तुम्ही नोटरी केलं तर त्याला कायदेशीर मानता येईल का तर अजिबात नाही. कारण नोंदणी कायद्यामध्ये या संदर्भात स्पष्ट तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या असं म्हणतात की एखादा करार जो खरं म्हणजे नोंदणीकृत व्हायला हवा तो जर नोंदणीकृत नसेल म्हणजे मग समजा तो अनोंदणीकृत आहे किंवा तो नोटरी केलेला आहे तर त्या कराराने त्या करारात सामील मालमत्तेमध्ये सुद्धा काही फरक पडत नाही आणि त्या कराराने त्या करारात सामील व्यक्तींना कोणतेही हक्क प्राप्त होत नाहीत. याच्या पुढे अजून जर सांगायचं झालं आता होतं काय समजा तुमचे करार झाले तर नोटरी असेल किंवा नोंदणी असेल आणि समजा त्याच्यावरनं वाद निर्माण झाला तर सर्वसाधारणतः असे वाद आपल्याला न्यायालयातच न्यायला लागतात. मग जेव्हा तुम्हाला न्यायालयात तुमचा दावा दाखल करायला लागतो, पुरावे साक्षी पुरावे द्यायला लागतात, तेव्हा तुमचा करार जो नोंदणीकृत असायला पाहिजे तो जर नोंदणीकृत नसेल तर त्याला पुरावा म्हणून दाखल करताना सुद्धा मर्यादा येतात. म्हणून जो करार नोंदणी व्हायला पाहिजे तो नोंदणीच व्हायला पाहिजे. त्याला नोटरी किंवा इतर कुठलेही शॉर्टकट वापरले तर ते निश्चितपणे धोकादायकच ठरेल.
त्याचबरोबरीने जसं आपण नोटरी बघितलं, मग नोंदणी म्हणजे काय आणि नोंदणीकृत करार करणं म्हणजे काय, किंवा यातल्या काही फरक अजून उदाहरणं देऊन आपण सांगू शकतो? हा, आता नोटरी करार म्हणजे जनरली कसं असतं की भारत सरकार विविध नोटरींची नियुक्ती करतं. त्यांच्याकडे तुम्ही जाता, तुमच्या करारावर ते शिक्के मारतात की त्या कराराची नोटरीची प्रक्रिया पूर्ण झाली. पण जेव्हा आपण नोंदणीचा विषय म्हणतो, आता कराराच्या दृष्टीने दोन मुख्य गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे आपण करारावर प्रत्यक्ष सही करणं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्झिक्युशन. आणि जेव्हा आपण त्या कराराचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करतो तेव्हा आपण केलेली सही आणि तो केलेला करार हे मान्य करत असतो, त्याला म्हणतात ॲडमिशन. आणि ही नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला त्या तालुक्यातल्या नोंदणी कार्यालयात जाऊनच पूर्ण करायला लागते. त्याच्याकरता आपल्याला आधी ऑनलाईन डेटा एंट्री करायला लागते, त्याच्यावर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क सगळं भरायला लागतं, करार पूर्ण बनवायला लागतो. आणि ज्या व्यक्तींमध्ये तो करार झालेला आहे त्या सगळ्या व्यक्ती आणि 2 साक्षीदार असे त्या नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून त्यांचं थंब इम्प्रेशन आणि फोटो घेतला की त्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येतं. पण मग या करार पूर्ततेत काय महत्त्वाचे टप्पे असतात? करार पूर्तता म्हणजे आता करार करणं आणि कराराची पूर्तता करणं यामध्ये अनेक टप्पे असू शकतात. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा आपण एखादी सदनिका म्हणजे फ्लॅट विकत घेत असू, तर जेव्हा त्या कराराची तुमची नोंदणी होईल तेव्हा ती नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. पण आता त्या कराराच्या पूर्ततेच्या दृष्टीने 2 मुख्य भाग आहेत. एक म्हणजे त्या जागेचा जो काही मोबदला आहे तो आपण त्या विकासकाला किंवा बिल्डरला देणं, आणि दुसरी गोष्ट की त्या मोबदल्याच्या बदल्यात त्याने आपल्याला त्या जागेचा ताबा देणं. ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे आपण त्याला पैसे दिले आणि त्याने आपल्याला त्या जागेचा ताबा दिला की त्या कराराची पूर्तता झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. नक्कीच. आपला पुढचा प्रश्न घेऊया. प्रीती पेडणेकर आपल्याशी बोलतायत प्रभादेवी मुंबईवरून. नमस्कार प्रीतीजी. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मी पनवेलला एक जागा खरेदी केलेली म्हणजे फ्लॅटसाठी. फ्लॅट अजूनही झालं नाही आणि त्या बिल्डरने आम्हाला फ्लॅट पण दिला नाही आणि आमचे पैसे पण रिटर्न केले नाहीत. बरं, प्रीतीजींचा असा प्रश्न आहे की त्यांनी पनवेलमध्ये म्हणजे फ्लॅटसाठी मागणी केली तर तो सांगतो तुम्ही अजून पैसे भरा, पण पैसे भरा पण तिथे त्याची जागा पण नाहीये आणि तिथे त्याचा फ्लॅट नाहीये. त्याचं काय आम्ही कंप्लेंट केली तर त्याच्यावर ऍक्शन पण झाली नाहीये. नक्कीच नक्कीच. धन्यवाद प्रीतीजी. खरं तर मला असं वाटतं की आता प्रीतीजीने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये अनेक लोकांची अशी फसवणूक होत असावी. त्यांनी सांगितले की पनवेलला त्यांनी एक जागा खरेदी केली होती फ्लॅटसाठी, पण आता तिथे बिल्डर त्यांना फ्लॅटही देत नाहीयेत. इव्हन त्यांनी जे पैसे भरलेले आहेत ते सुद्धा परत करत नाही आणि त्यांच्याकडून अजून पैशांची मागणी करत आहेत आणि तिथे त्या जागेवर काहीही बांधकाम झालेलं नाहीये. तर अजून खरं तर हे डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत, पण एक अशा पद्धतीची अशा मिळत्या जुळत्या केसेस म्हणतो किंवा अशा मिळती जुळती उदाहरणं खूप असतात की जिथे आपण फक्त त्या बांधकामाच्या साईटवर जातो, तिथे बाकी काही काम झालेलं नसतं आणि आपण त्यांना पैसे देतो, मग ते कराराची नोंदणी करतात, मग आपण टप्प्यानुसार पैसे देत जातो. आता जसं तुम्ही सांगितलं की त्यावेळेला कराराची नोंदणी होते, मग तरीही काय काळजी घेणं खूप गरजेचं आहे? नाही, आता कसं असतं ह्याबाबत अजून एक सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे असं असतो की एखादा करार वैध ठरण्याकरता त्याची नोंदणी होणं गरजेचं आहे का, तर 100% गरजेचं आहे. पण नुसती एखाद्या कराराची नोंदणी झाली त्या एकाच कारणाने तो वैध ठरतो का, तर अजिबात नाही. म्हणजे करार वैध ठरण्याची जी अनेक गोष्टी आहेत किंवा अनेक घटक आहेत त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे नोंदणी. पण केवळ नोंदणी झाली म्हणून तो करार वैध आहे असं नाही. आणि या आपल्या व्यवस्थेमधला हा जो त्रुटी आहे त्याचा गैरफायदा अनेक वेळा घेतला जातो. बरेचदा होतं काय की एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेमध्ये काहीही हक्क नसतात किंवा त्यांनी बांधकाम परवानगी मिळवलेली नसते आणि असं असून सुद्धा केवळ ते कराराची नोंदणी करून देतात आणि पैसे घ्यायला सुरुवात करतात. बरं, सर्वसामान्य जनतेला सुद्धा एकदा का आपल्या कराराची नोंदणी झाली की सगळं काही आलबेल आहे, सगळं नीट आहे असा एक विश्वास येतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की केवळ कराराची नोंदणी झाली म्हणजे सगळं आलबेल आहे असं नाही. तर तुम्ही जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी करता, मग ती मोकळी जागा असेल किंवा बांधीव जागा, सदनिका वगैरे असेल, तर त्या दोन्हीच्या अनुषंगाने तुम्ही काही गोष्टींची तपासणी केली पाहिजे. मोकळी जागा विकत घेणं आणि बांधीव जागा विकत घेणं या दोन्ही गोष्टींकरता
काही स्वतंत्र गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजे. नक्कीच माझा पुढचा मुद्दा तोच होता की नक्की या दोघांमधला फरक कसा ओळखायचा सर्वसामान्य माणसांनी आणि काय काळजी घेणं गरजेचं आहे की बांधीव जागा आहे आणि ही मोकळी किंवा रिकामा प्लॉट आहे एखादा. बरोबर. आता जेव्हा आपण बांधीव जागेचा विचार करतो तेव्हा फक्त ती जागा, त्या जागेचे मालकी हक्क आणि त्या जागेला लागू असलेले बाकी कायदे एवढ्याचा विचार करणं पुरेसं होतं. म्हणजे आपल्याला जो मनुष्य जागा विकतोय ती खरंच त्याच्या मालकीची आहे का, त्याच्या त्या जागेवर कब्जा आहे का, त्या मालमत्तेच्या महसुली अभिलेखांवर त्याचे नाव आहे का, या गोष्टी तपासल्या पाहिजेत. नंतर आपल्याकडे एक महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदा. आता तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याने झालंय काय तर प्रत्येक तालुक्यामध्ये ठराविक आकारापेक्षा लहान आकाराचे जमिनीचे तुकडे करायला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आणि अशा ती जी काही सीमा ठरलेली आहे त्या सीमेचा भंग करणारा जर तुमचा करार असेल आणि त्याची नोंदणी झाली असेल तरी सुद्धा तो कायदे भंग करणारा आहे म्हणून तो अवैध ठरू शकतो. म्हणून मगाशी मी जे म्हटलं की केवळ नोंदणी झाली म्हणून सगळं आलबेल आहे असं नाही. तर मोकळी जागा घेताना त्याचे महसुली अभिलेख, त्याचे मालकी हक्क, त्याला जाण्या येण्याचा रस्ता, त्याच्यावर इतर कोणाचे काही हक्क आहेत का, या सगळ्याची आपण खातरजमा केली पाहिजे आणि मगच अंतिम निर्णय आपण घ्यायला पाहिजे. नक्कीच. आपला एक पुढचा फोन घेऊया. आपले व्ह्यूअर्स आहेत. कृष्णा चिकणे आपल्याशी बोलतात यवतमाळवरून. नमस्कार. नमस्कार कृष्णाजी, तुमचा प्रश्न विचारा, सलग विचारा. तुमच्या दूरध्वनी संचाचा टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. नमस्कार मॅम. वडिलांची प्रॉपर्टी. ठीक आहे. नमस्कार. ते वडिलांची प्रॉपर्टी जमीन जी आहे ते वाटणी पत्रामध्ये वडिलांनी काही की मुलाला करून दिलेली आहे गेल्या वर्षी. हो, प्रश्न विचारा पुढे. तर आता काय की मुलीला त्या जमिनीची मागणी करायची आहे, ते वाटणी पत्र कॅन्सल होऊ शकते का? ती जमीन मुलाच्या नावावर केलेली आहे. नक्कीच नक्कीच. त्यांचा जो प्रश्न आहे की त्यांच्या वडिलांची जमीन जी आहे तर ती मुलाच्या नावावर होती पण आता मुलीलाही त्याच्यामध्ये त्यांना ऍड करायचं आहे तर ते होऊ शकतं का? होऊ शकेल. वाटणीपत्र असं जे केलेलं आहे ते कॅन्सल होऊ शकतं का? हा, आता कसं आहे, आपण वाटणीपत्र रद्द करायचं जर तुम्ही प्रक्रिया बघितली तर ती काहीशी किचकट आहे. त्याच्यापेक्षा तुमच्या कुटुंबातले सगळे लोक जर तयार असतील तर त्या वाटणीपत्रानुसार ज्याला जो काही हक्क आणि हिस्सा मिळालेला आहे त्याच्याकडनंच तुमच्या मुलीला किंवा ज्या कोणाला तो हिस्सा द्यायचा आहे त्यांच्याकडनं तो हिस्सा तिला देणारा बक्षीसपत्र म्हणा किंवा हक्कसोडपत्र म्हणा किंवा कालमानव परिस्थितीनुसार जे योग्य वाटेल तसा करार नोंदणी करून तुम्ही घेऊ शकता. आणि त्या कराराची एकदा नोंदणी झाली की त्या मुलीला त्या मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त होईल आणि तिचं नाव महसुली अभिलेखामध्ये वगैरे आपल्याला लावून घेता येईल. नक्कीच. खरं तर मला असं वाटतं की अनेक छोटे छोटे नाही तर अनेक मोठे मोठे प्रश्न असतात की जे फक्त समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामागचे कायदे जाणून घेणं, अगदी सगळे कायदे जाणून घेणं शक्य नसेल तरीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण आता पुढे बोलणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आपण चर्चा करत आहोत, मालमत्ता खरेदी आणि कायदा. आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट तन्मय केतकर. तन्मयजी, खरं तर विश्रांतीला जाण्यापूर्वी अनेक अशा गोष्टी आपण बघितल्या की त्या खरं तर अनेक कायदे आहेत पण ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जसं आपण मुलींचा वारसा हक्कासंबंधी कायदा बघितला त्याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की सिनियर सिटीजन्स असतात म्हणजे आई वडील, त्यांनी जर त्यांच्या हयातीमध्ये आपलं घर जर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर केलं असेल आणि नंतर तीच मुलं आणि मुलगी जर त्यांना त्रास देत असतील किंवा जर त्यांना त्यांच्या त्या नोंदणीमध्ये किंवा त्या विलमध्ये जर काही चेंज करायचं असेल तर ते करू शकतात का? नाही, आता अशी अनेक उदाहरणं घडतात. अशी अनेक उदाहरणं मी सुद्धा बघितलेली आहेत. कारण कसं असतं, आई वडिलांना आपल्या अपत्यांबद्दल, मुलगा मुलगीबद्दल एक नैसर्गिक प्रेम असतं आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही आपली मालमत्ता आहे, शेवटी त्यांनाच मिळणार आहे. तर आपल्या निधनानंतर ती सगळी प्रक्रिया पार पाडण्यापेक्षा आपण आपल्या हयातीतच तजवीज करून त्यांच्या नावावर करून टाकू, म्हणजे आपल्या निधनानंतर त्यांना काही त्रास नको. म्हणजे अशा उदात्त हेतूने बरेचदा काय करतात की आई वडील असतील किंवा वयस्कर माणसं जी असतील ती आपल्या हयातीतच, म्हणजे कधी कधी तर आपलं राहतं घर सुद्धा आपल्या पुढच्या पिढीच्या म्हणजे मुलाच्या मुलीच्या नावावर करतात. आणि काही वेळेला दुर्दैवाने ती जी मालकी मिळालेली असते त्याचा त्या मुलाकडनं किंवा मुलीकडनं गैरफायदा घेतला जातो.
म्हणजे काही काही वेळा तर उदाहरणं एवढी वाईट घडतात की ती मालमत्ता मिळाली त्याची विक्री करतात, आई वडिलांना घरातनं हाकलून देतात, काही वेळेला त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. तर प्रश्न असा येतो की याच्यावर मग इलाज काय? तर काही वर्षापर्यंत याच्यावर काहीच इलाज नव्हता. कारण असतं कसं की समाज हा सतत प्रवाही आहे आणि कायदा हा अंतिमतः समाजाकरता असल्यामुळे तो पण प्रवाहीच असला पाहिजे. जशा समाजामध्ये एक एक समस्या येतील तसा त्याच्यावर उपाय केले जातात. म्हणजे अगदी पुरातन आपण बघितलं तर सतीबंदी आली, मग हुंडा विरोधी कायदा आला. तसंच जेव्हा हे लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक जे हयातीत आपली मालमत्ता पुढच्या पिढीला बक्षीसपत्राने देतात आणि त्याचा गैरफायदा घेऊन पुढची पिढी यांना जर बेघर करत असेल तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता किंवा समाधान शोधण्याकरता सिनियर सिटीजन वेलफेअर ऍक्ट हा एक स्वतंत्र कायदा करण्यात आला. आता या कायद्यामध्ये एक अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की जर ज्येष्ठ नागरिक पुढच्या पिढीच्या नावे बक्षीसपत्राने आपली मालमत्ता करत असतील आणि ती पुढची पिढी जर त्यांची काळजी आणि देखभाल करत नसेल तर त्यांना असं बक्षीसपत्र रद्द करता येतं. मात्र यामध्ये एक थोडीशी अडचण अशी आहे की या तरतुदीमध्ये एक परंतुक आहे. त्या परंतुकानुसार आपली काळजी घेण्याची जबाबदारी त्या लोकांवर आहे आणि ही या बक्षीसपत्राची मुख्य अट आहे असं त्या बक्षीसपत्रात नमूद केलेलं असणं गरजेचं आहे. मात्र दुर्दैवाने मी जी काही उदाहरणं बघितली त्यामध्ये बरेचदा असं होतं की बक्षीसपत्रामध्ये हे लिहिण्याचं राहून जातं. आता आपण दोन्ही गोष्टी बघूया. हे जर लिहिलं असेल तर काय फायदा होतो आणि लिहिलं नसेल तर काय नुकसान होऊ शकतं. हे जर तुम्ही लिहिलेलं असेल की माझी काळजी मी हयात असेपर्यंत तुम्ही घेतली पाहिजे तरच हे बक्षीसपत्र तुमचं वैध ठरेल आणि अशी अट असून सुद्धा जर त्याचा भंग होत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात स्थानिक प्रांत अधिकारी म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसरकडे रितसर तक्रार करू शकता आणि तुमच्या तक्रारीची सुनावणी होऊन ते बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार प्रांत अधिकारी अर्थात सब डिव्हिजनल ऑफिसरला देण्यात आलेला आहे. बरं, सब डिव्हिजनल ऑफिसर हा एक महसुली अधिकारी असतो, त्यामुळे त्यांच्या कार्यालयातलं किंवा न्यायालयातलं काम हे आपल्या दिवाणी न्यायालयापेक्षा काहीसं जलद गतीने होतं. म्हणून ज्यांच्या बक्षीसपत्रामध्ये हा मुद्दा लिहिलेला असेल त्यांना त्या प्रांत कार्यालयामध्ये निश्चितपणे दाद मागता येईल आणि तिथेच त्यांच्या प्रश्नाचं निराकरण होऊ शकेल. पुढचा मुद्दा, जर त्याच्यामध्ये अशी अट आणि शर्त नसेल तर काय करायचं? तर कायद्यामध्ये तो तरतूद नाहीये, त्यामुळे तुम्हाला दिवाणी न्यायालयातच जायला लागेल. मात्र हा सामाजिक प्रश्न लक्षात घेऊन गेल्या काही काळामध्ये विविध उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयांनी असे निकाल दिलेले आहेत की जेव्हा आपण बक्षीसपत्र म्हणतो तेव्हा ते भावनेच्या आधारे केलेलं आहे आणि त्या भावनेमध्ये काळजी घेणं हे अध्यारूत आहे, ते स्वतंत्र लिहायची गरज नाही. असे काही निकाल आलेले आहेत आणि त्याचा फायदा अशा प्रकरणांमध्ये होऊ शकतो. पण यातला सगळ्यात मोठा फरक जर सांगायचा झाला की जर तुमच्या बक्षीसपत्रात अट असेल तर तुम्ही थेट प्रांत कार्यालयात जाऊन तुमचं काम जलद गतीने करून घेऊ शकाल. पण जर तुमच्या बक्षीसपत्रामध्ये ती अट नसेल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात जायला लागेल आणि त्यामध्ये काहीसा जास्त वेळ लागायची शक्यता आहे. नक्कीच. खरं तर ह्या अनेक गोष्टी असतात, जसं आपण बघितलं की त्या मायन्युटली बघणं किंवा बारकाईने बघणं गरजेचं असतात. आत्ता आपण जसं मगाशी बघितलं की आपले एक प्रेक्षक आहेत ताई, त्यांचा प्रश्न होता की जसं जागा खरेदी केलेली आहे आणि तिथे काहीच नाहीये. मग ओव्हरऑल ह्या सगळ्यांमध्ये आपण असं म्हणू शकतो की मालमत्ता खरेदी करताना मुळात काय काळजी घेणं गरजेचं आहे. जसं आपण मगाशी बघितलं की रोटरी आणि नोंदणी हे जरी झालं असेल तरीही तुमची फसवणूक होऊ शकते. बरोबर. तर काय काळजी घ्यायला पाहिजे? आता कसं आहे, मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यायची हा एक फार मोठा विषय आहे, पण त्याचे जर थोडक्यात मुद्दे आपण लक्षात घेतले. सर, ही आपल्याला माहिती जाणून घ्यायचीच आहे, पण तत्पूर्वी आपला एक फक्त फोन घेऊया. रेखा कांबळे आपल्याशी बोलतात पनवेलवरून. नमस्कार, बोला. माझे ना आमच्या गावची ना प्रॉपर्टी आहे माझ्या वडिलांची. तर मला 7 आत्या, तर त्या आत्या ना आमच्याच नावावर टाकलेल्या आहेत सगळ्या. त्यांनी त्यांचं काढून घेतलेलं आहे सगळी प्रॉपर्टी. त्यांच्या नावावर ते 3 मावांनी काढून ठेवली आणि आमच्याच नावावर, आमच्याच त्याच्यावर ईशावर 7 मावांनी टाकलेत आमच्या नावावर, माझ्या वडील भावांच्या नावावर. तर आता ती आम्हाला घ्यायचं आहे प्रॉपर्टी वाटून, पण ते काय हेच होत नाही आहे. म्हणजे ते म्हणतात तुमच्या मावणी आहे, तामक आहे, तमक आहे असं. ठेवू का? बरं, नक्कीच. धन्यवाद रेखाताई, धन्यवाद. अगदी त्यांना
काय मार्गदर्शन करायला, म्हणजे त्यांच्या वडिलांची जी जमीन आहे तर त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांनी ऑलरेडी आपला हिस्सा घेऊन आता पुन्हा त्यांच्या वाटेवर नाव टाकलेलं आहे, त्यांच्या त्या हिस्सावर नाव टाकलेलं आहे असं, आणि त्या मागणी करतायत. तर आता कसं होतं, जेव्हा कोणाचाही कोणत्याही मालमत्तेमधला हक्क मारला जातो किंवा डावलला जातो तेव्हा त्या विरोधात यथार्थ ठिकाणी दाद मागणं याच्याशिवाय दुसरा काही उपाय आपल्याकडे नाहीये. मात्र बऱ्याचदा लोकांचा संभ्रम असा होतो की दाद नक्की मागायची कुठे, कारण विशेषतः मालमत्तेच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर मुख्यतः 2 ठिकाणी आपल्याला दाद मागता येते. एक असतं महसुली न्यायालय आणि दुसरं असतं दिवाणी न्यायालय. आता कायद्याने विचार करायचा झाला तर या दोन्ही न्यायालयांची अधिकार क्षेत्र आणि अधिकार हे विभिन्न आहेत. सगळ्यात पहिले आपण महसुली न्यायालयाचा विचार करूया. आता महसुली न्यायालय या नावावरूनच आपल्याला कळतं की विविध महसुली अधिकारी जे न्यायालय चालवतात किंवा जे न्यायदानाचं काम करतात त्याला आपण महसुली न्यायालय असं म्हणू शकतो. अगदी तालुका पातळीवर तहसीलदार, त्याच्यापुढे प्रांत अधिकारी, मग जिल्हाधिकारी, मग विभागीय अधिकारी, अशा विविध पातळीवर हे महसुली न्यायालय असतं. आता महसुली न्यायालयामध्ये मुख्य कामं कुठली असतात तर त्यांचं अधिकार क्षेत्र हे महसुली अभिलेख आणि त्यातल्या नोंदी यांच्यापुरतं मर्यादित आहे. म्हणजे यांनी विचारल्याप्रमाणे जर त्यांनी हक्क लावून घेतला असेल, फक्त महसूल अभिलेखामध्ये फेरफार झाले असतील तर अशा प्रकरणात आपण महसुली न्यायालयात दाद मागणं पुरेसं आहे. कारण फक्त झालं एवढं की महसुली अभिलेखामध्ये जे सगळे हक्कदार आहेत किंवा जे सगळे सहहिस्सेदार आहेत त्या सगळ्यांची नावं न येता काही ठराविक लोकांचीच नावं लागली. मग अशी नावं लागणारी जी नोंद आहे त्याला आपण सक्षम महसुली न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो, आणि जर आपण आपलं प्रकरण गुणवत्तेवर सिद्ध केलं तर आपल्याला आपला हक्क मिळू शकतो आणि आपलं नाव सुद्धा त्या महसुली अभिलेखांमध्ये येऊ शकतं. आता काही वेळेला काय होतं की प्रकरण ह्याच्यापेक्षा क्लिष्ट होतं. म्हणजे एक असतं की नुसतं एखाद्याचा हक्क डावलला जाणे आणि दुसरं असतं की एखाद्याचा हक्क तर डावलला गेलाच आहे, शिवाय ज्याने तो हक्क डावलला आहे त्याने अजून एकामागून एक खरेदी विक्री किंवा हस्तांतरण केलं. मग अशा वेळेला काय होतं, आपण महसुली न्यायालयात दाद मागू शकतो का तर मागू शकतो, पण त्याचा उपयोग होणार नाही. कारण अशा परिस्थितीत आपल्याला नुसता महसुली न्यायालयाचा दाद मागून पुरेसं नाहीये, तर तुमच्या हक्कांवर गदा आणणारे जे करार झालेले आहेत त्याला सुद्धा आव्हान देणं, ते रद्द करून घेणं गरजेचं आहे. मग आता करार रद्द करून देणं, एखाद्याची मालकी घोषित करणं, हे अधिकार कोणाकडे आहेत तर हे अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाकडे आहेत. साहजिकच जेव्हा तुमच्या मालमत्तेतील हक्कांवर गदा येते आणि मालमत्तेतील हक्कांच्या विपरीत काही करार केले जातात, त्याची नोंदणी केली जाते, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर त्या कराराला सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून आव्हान देणं गरजेचं आहे. जर करार झालेले असतील तर तुम्ही महसुली न्यायालयात दाद मागायला जाऊ नका. तिथे तुम्ही जो काही श्रम, वेळ आणि पैसा घालवाल तो सगळा वाया जाईल. कारण अंतिमतः कराराची वैधता अवैधता ठरवण्याचे अधिकार हे महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालय यांना नाहीत. ते अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयालाच आहेत. नक्कीच. जसं हा प्रश्न आपण घेण्याच्या आधी आपली मालमत्ता खरेदी आणि मालमत्ता खरेदी करताना मुळात काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोलत होतो. आपण सुरुवातीच्या भागात मोकळ्या जागेबद्दल माहिती घेतली होती की मोकळी जागा म्हणजे काय, तर त्यातले मालकी हक्क, जाण्या येण्याचा रस्ता, त्याच्यावर इतर कोणाचे काही अधिकार नाहीत ना, हे एकदा तपासून बघावं. आता हे तपासण्याकरता तुम्ही काय काय बघू शकता, तर तुम्ही 7/12 उतारा बघू शकता, फेरफार उतारा बघू शकता. जी मालमत्ता तुम्हाला घ्यायची त्या मालमत्तेसंदर्भात स्थानिक नोंदणी कार्यालय जे आहे तिथे गेल्या 10-20 वर्षाकरता शोध घेऊ शकता. आता स्थानिक नोंदणी कार्यालयामध्ये तुम्ही एखाद्या मालमत्तेचा जेव्हा शोध घेता तेव्हा त्या मालमत्तेच्या अनुषंगाने काही करारांची नोंदणी झाली आहे का, आणि झाली असेल तर कुठली, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळते. जर अशा कोणत्याही कराराची नोंदणी झाली नसेल तर प्रश्न नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जर अशा काही करारांची नोंदणी झाली असेल तर त्याबाबत तुम्ही ज्याची जमीन घेताय त्याच्याकडनं योग्य स्पष्टीकरण मिळेपर्यंत कृपया पुढे जाऊ नका. नक्कीच नक्कीच. सर, आता सध्या शहरीकरण पण वाढत चाललंय, त्याच्यामुळे अगदी आपण खरेदी विक्री, फ्लॅट घेणं, घर घेणं हे प्रकारही खूप वाढत चालले. तर त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे आणि रेराची यात कशी मदत होते? रेराची नक्की मदत होते. आता आपण पुढच्या विषयाकडे वळू. म्हणजे जेव्हा बांधीव मालमत्ता आपल्याला घ्यायची असते तेव्हा आपल्याला 2 गोष्टी बघायला लागतात. एक म्हणजे त्या मालमत्तेचे म्हणजे जमिनीच्या सगळ्या गोष्टी
योग्य यथायोग्य आहेत की नाही, आणि दुसरं म्हणजे त्या मालमत्तेवर जे बांधकाम केलेलं आहे ते अधिकृत आहे की नाही. कारण बरेचदा काय असतं, जर तुम्ही अनधिकृत बांधकाम घेत असाल, त्याचा तुमचा कराराची अगदी नोंदणी जरी झाली तरी त्यांनी तुम्हाला काही संरक्षण मिळत नाही, आणि जर त्याच्यावर निष्कासनाची म्हणजे पाडकामाची कार्यवाही झाली तर तुमचे सगळे पैसे आणि सगळं नुकसान होऊ शकतं. हे टाळण्याकरता आता रेरा कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रेरा कायदा हा 2017 साली लागू करण्यात आलेला आहे, आणि रेरा कायद्यानुसार बहुतांश बांधकाम प्रकल्प हे नोंदणीकृत करणं आता आवश्यक झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या प्रकल्पामध्ये जागा घेण्याचा विचार करता तेव्हा त्या प्रकल्पाचं नाव किंवा त्या प्रकल्पाचा रेरा नोंदणी क्रमांक घेऊन तुम्ही महारेराच्या वेबसाईटवर त्याची माहिती तपासू शकता. महारेराच्या वेबसाईटवर हल्ली एखाद्या प्रकल्पासंदर्भात सगळी महत्त्वाची कागदपत्र, परवानग्या हे अपलोड करायलाच लागतात. म्हणजे एखाद्या प्रकल्पामध्ये पैसे गुंतवायला तुम्ही इच्छुक असाल तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे त्या प्रकल्पाची महारेरा नोंदणी तपासायची. त्यामध्ये सगळे कागदपत्र अपलोड केलेले आहेत का, योग्य आहेत का, याची खातरजमा करून घ्यायची. तुम्हाला जर यातलं काही कळत नसेल तर त्याबाबत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची सुद्धा मदत घेऊ शकता. आणि प्राथमिकदृष्ट्या जर तुम्हाला हे सगळं योग्य वाटलं तर तुम्ही एक पुढचं पाऊल म्हणून प्रत्यक्ष गुंतवणूक करू शकता. नक्कीच. आता याच अनुषंगाने मला विचारायचं की जेव्हा आपण एखादी मालमत्ता संयुक्त नावाने खरेदी करतो तर त्याचा असा काही फायदा असतो का, किंवा त्यावेळी काय काळजी घेतली पाहिजे? आता संयुक्त नावाने मालमत्ता म्हणजे काय करतात की एकाच कराराने एखादी मालमत्ता एकापेक्षा अनेक व्यक्ती विकत घेतात. आता काही कर सवलती मिळवण्याकरता वगैरे याचा उपयोग होऊ शकतो. पण असतं कसं की एखाद्या कराराने जेव्हा संयुक्तरित्या मालमत्ता विकत घेतली जाते तेव्हा त्या मालमत्तेमध्ये दोघांचेही किंवा जे काही सहखरेदीदार असतील त्या सगळ्यांचे हक्क आपोआपच निर्माण होतात. आणि ते जर शेवटपर्यंत त्यांच्यामधले संबंध चांगले राहिले तर काही प्रश्न येत नाही. पण समजा त्या सहखरेदीदारांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्या मालमत्तेसंदर्भात काही व्यवहार करायचा झाला किंवा खरेदी विक्री करायची झाली, एखादं कर्ज घेऊन ती मालमत्ता गहाण टाकायची झाली तर यामध्ये अडचणी येऊ शकतात. अजून एक पुढचा मुद्दा म्हणजे समजा जे मूळ सहखरेदीदार होते त्यांच्यामधले संबंध चांगले आहेत, पण एखादा सहखरेदीदार दुर्दैवाने जर निधन पावला आणि त्याच्या वारसांमध्ये आणि उरलेल्या सहखरेदीदारांमध्ये जर संबंध चांगले नसतील तर त्या मालमत्तेमधले सगळ्यांचेच हक्क हे गोत्यात येतात. तुम्हाला त्याची खरेदी विक्री करणं किंवा गहाण टाकणं या गोष्टी सहजगत्या करता येत नाहीत. म्हणून संयुक्त नावाने मालमत्ता घेण्यात काही कायदेशीर अडचण किंवा बंधन आहे का, तर असं अजिबात नाही. पण जेव्हा तुम्ही संयुक्त होता तेव्हा ते कायम करता झालेले असता, हे बाकी आपण कायम ध्यानात ठेवावं. आणि मग तसं जर करत असाल तर काही हरकत नाही. नक्कीच सर, विषय खूप मोठा आहे, वेळेची कमतरता आहे, पण तरीही दत्तक मुलगा किंवा दत्तक मुलगी जेव्हा आपण एखादी घेतो तर त्यावेळेला त्यांच्या हक्कामध्ये म्हणजे हे वारसा हक्क कसे असतात त्याविषयी थोडक्यात. आता जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या अपत्याला अधिकृतपणे दत्तक घेतो, त्याच्या दत्तकाची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा होतं काय की जी व्यक्ती दत्तक जात असते त्याचे जन्मघरातले सगळे कायदेशीर संबंध हे नष्ट होतात आणि त्याला ज्या घरात तो दत्तक गेलेला आहे त्या घरातले सगळे कायदेशीर संबंध प्रस्थापित होतात. म्हणजे त्याचं जे जन्मघर असेल त्यामध्ये त्याला जे काही वारसा हक्क दत्तक जाण्यापूर्वी होते ते नष्ट होतील, आणि तो ज्या घरामध्ये दत्तक गेला असेल त्या घरामध्ये जणू काही तो त्या घरात जन्मलाच आहे अशा प्रकारे सगळे वारसा हक्क आणि इतर हक्क हे आपोआप प्राप्त होतील. नक्कीच. आजचा हा जो विषय आहे त्याविषयी अजूनही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना की काय अशी काळजी किंवा काय असे मुद्दे आहेत किंवा काय असे नियम आहेत की ज्यांची आपण तपासणी करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी बांधकामं होत असतात आणि बऱ्याच वेळेला हे कायदे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. बऱ्याचदा जसं तुम्ही सांगितलं की नोटरी आणि नोंदणी ही करून सुद्धा फसवणूक होते, तर आपल्या सर्वसामान्यांनी काय निकष आहेत की जे बघणं गरजेचं आहे? आता कसं असतं, हे निकष खूप आहेत आणि सर्वसामान्य माणसाचा थोडं दुर्लक्ष म्हणा किंवा थोडा कंटाळा होतो. बरं, यामध्ये अजून एक अडचण अशी असते की मला एक उदाहरण आठवतं की आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत अभय ओक, ते एका व्याख्यानामध्ये असं सांगत होते त्यांच्या समोर घडलेली घटना की त्यांच्या न्यायालयासमोर असं एक प्रकरण आलं होतं की अनधिकृत बांधकामाच्या जागा विक्रीचा करार झाला होता आणि तो करार, त्या कराराद्वारे ज्यांनी जागा घेतली होती त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
तर हे प्रकरण जसं सुनावणीला पुढे पुढे गेलं तेव्हा त्या मालमत्ता विकणाऱ्यांनी त्या कराराची प्रत दाखवली आणि तो असं स्पष्ट म्हणाला की या करारामध्ये बघा मी लिहिलेलंच आहे की ही मालमत्ता ही अनधिकृत आहे आणि असं लिहून मी त्यांना विकलेलं आहे, त्यामुळे मी काही जबाबदार नाही. मग अशी जर उदाहरणं घडत असतील की एखादा करार, बरं होतं काय की त्या कराराचा जर तुम्ही आकार बघितलात तर तो करार वाचणं हे काहीसं चॅलेंजिंग असतं. नक्कीच. म्हणून बरेचदा तो करार वाचला जात नाही आणि त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतात. नक्की सर, एक फोन घेऊया. रमेश सोमवंशी आपल्याशी बोलतात छत्रपती संभाजीनगरवरून. नमस्कार, बोला बोला, प्रश्न विचारा तुमचा. रमेशजी, वेळेची कमतरता आहे, तुमचा सलग प्रश्न विचारा. मला एक प्रश्न विचारायचा आहे की माझी मंडळीची जमीन. हॅलो. हा रमेशजी, सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत आहे. लवकर. नांदगाव तालुक्यात होती. तर तिच्यावर तिचा अज्ञान पालक म्हणून नोंद होती सातबाऱ्याला. तर त्यांनी काय केलं, ते तिच्या भावांनी ते नाव परस्पर उडवून टाकलं, सातबाऱ्यावर कमी केलं. नक्कीच, धन्यवाद रमेश. त्याबाबत आम्ही सरांच्या व्हिडिओ बघूनच एसडीएम कडे अर्ज केला होता, दाद मागितली होती. तर त्यानुसार तिथं केस चालली, पण ते लवकर हजर झाले नाही आणि हजर झाल्यानंतर त्यांनी वकील दिला नाही. तो तर निकाल आमच्या बाजूने लागला, पण ते आता पुढे अप्पर जिल्हा अधिकाऱ्याकडे गेले. बरं, आणि त्यांचं म्हणणं आहे तोंडी तुम्ही आम्हाला परवानगी दिली होती. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. अगदीच त्यांच्या बायकोची, थोडक्यात अगदी त्यांच्या माहेरावरून जी जमीन होती ते त्यांच्या भावांनी परस्पर सातबाऱ्यावर त्यांचं नाव काढलं होतं. त्यांनी तुमचेच व्हिडिओ बघून त्याच्यावर केस वगैरे केली, निकाल यांच्या बाजूने लागला. पण आता समोरची जी पार्टी आहे ती अजून उच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे. तर काय थोडक्यात अगदी मार्गदर्शन हे समजून घेतलं पाहिजे. कसं असतं, कोणताही जेव्हा आदेश केला जातो तेव्हा त्याच्यावर अपील करायचा कायदेशीर अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. साहजिकच जेव्हा आपल्याकडे असा नियम आहे की जेव्हा एखादा आदेश होतो आणि त्याच्यावर जेव्हा अपील केलं जातं तेव्हा बहुतांश वेळेला खालच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर मनाई हुकूम किंवा स्टे दिला जातो. जर त्यांनी केलेल्या अपिलामध्ये त्यांना स्टे मिळाला तर अपिलाचा निकाल होईपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. पण समजा त्यांनी जे अपील केलंय त्यामध्ये खालच्या आदेशाला जो तुमच्या बाजूनी लागलेला आहे त्याच्या अंमलबजावणीवर स्टे किंवा मनाई हुकूम दिलेला नसेल तर तुम्ही तुमच्या बाजूने जो आदेश झालेला आहे त्याच्या अंमलबजावणी करता त्या न्यायालयामध्ये अर्ज करा, जेणेकरून तुमच्या बाजूने लागलेल्या आदेशाची अंमलबजावणी होईल आणि त्या महसुली अभिलेखांमध्ये म्हणजे सातबारामध्ये तुमचं नाव हे दाखल करण्यात येईल. नक्कीच सर, खरं तर आजचा विषय इतका गंभीर होता आणि त्याच्यावर अनेक कायदे किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी तुम्ही नक्कीच मार्गदर्शन केलेलं आहे. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत. सर, इथे येऊन जी काही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.